आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत आज सुनावणी होतीये आणि शिंदेंना दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे। ठाकरेंचे वकील सर्वोच्च न्यायालयात ही विनंती करणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। सुनावणीपूर्वी ठाकरेंच्या वकिलांची दिल्लीमध्ये एक बैठक पार पडली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ही मागणी करणार आहे आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशा स्वरूपाची ही ठाकरे गटाची महत्त्वाची मागणी असणार आहे। येत्या महापालिका निवडणुका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने अर्थातच हा महत्त्वाचा निर्णय जर झाला तर त्याचा परिणाम हा अर्थातच पक्षासाठी होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना चिन्ह आणि पक्षासंदर्भातल्या सुनावणी वेळी शिंदेंना दिलेलं चिन्ह गोठवण्यात यावं अशी ठाकरे गटाची ही मागणी असणार आहे। त्यामुळे अर्थातच ठाकरेंचे वकील सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहेत अशी सूत्रांची ही महत्त्वाची माहिती आहे। आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मशाल या चिन्हावरती निवडणूक लढवावी लागलेली होती, तर मुख्य चिन्ह हे शिंदेंकडे गेलेलं असल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात यावं ही प्रमुख मागणी केली जाते आणि अर्थातच ही मागणी करत असताना ठाकरे गटासाठी एक महत्त्वाचा दिलासा मिळू शकेल, कारण वेगळं चिन्ह त्यानंतर शिंदे गटाला बहाल करावं लागेल। 3 चिन्ह दिली जातील, त्यापैकी एका चिन्हावरती अर्थातच शिक्कामोर्तब होऊ शकेल। मात्र अर्थातच या जर तरच्या गोष्टी आहेत, कारण शिवसेनेचं जे चिन्ह आहे ते चिन्ह गोठवण्यात यावं ही प्रामुख्यानं मागणी आहे। ठाकरे गटाने केलेल्या मागणीला सर्वोच्च न्यायालय कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आणि अनेक खासदार जे आहेत ठाकरेंचे नगरसेवक ते एकनाथ शिंदेसोबत जाऊन आता जवळपास 3 वर्ष होत आली आहेत। आणि मुख्य म्हणजे शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हा खतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील एकनाथ शिंदेच्या बाजूने निर्णय दिला होता आणि न्यायालयाने देखील एकनाथ शिंदेच्या बाजूनेच निर्णय दिला होता। या चिन्हावर विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने लढवली। मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांना हे चिन्ह वापरता येऊ नये, ते चिन्ह गोठवावं अशी मागणी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडून केली गेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये तशी याचिका देखील त्यांनी दाखल केली आहे। आज त्या संदर्भात सुनावणी देखील पार पडणार आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देत आहेत, पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत आहे का उद्धव ठाकरे यांना जे अपेक्षित आहे की निवडणुकीपुरती हे चिन्ह गोठवावं त्यांच्या बाजूने निर्णय कोर्ट देत आहे, हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मात्र या सुनावणी आधी ठाकरेंच्या नेत्यांची एक बैठक देखील पार पडणार आहे। या बैठकीमध्ये नेमकं त्यांची काय रणनीती ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।